विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला सेकंड क्वेश्चनला आता सुरुवात करत आहोत. लक्षात घ्या, आपण आता डायरेक्ट एक्झाममध्ये जसे क्वेश्चन येतात त्या टाईपच्या एंट्रीज आपण करत आहोत. म्हणून आता थोडासा अभ्यास तुम्हाला वाढवावा लागेल की आपण अगोदर काय करत होतो की प्रत्येक ट्रान्झॅक्शन 2 अकाउंट वेगळे काढायचो, मग त्याला पर्सनल रिअल नॉमिनल हे अकाउंट लावायचो, मग त्यानंतर आपण त्याला त्यांचे नियम लावायचो, मग डेबिट की क्रेडिट ओळखायचो, तिथे वर्किंग आउट केली की मग आपण एंट्री करायचो. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इतका वेळ नाही मिळणार, आपण डायरेक्ट आता एंट्री करायची आहे. मग आता बघा, मी तुम्हाला समजून देतो क्वेश्चन. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ चेतन फॉर द मंथ ऑफ जुलै 2020. मग इन द बुक्स ऑफ कोण म्हटलं आहे? चेतन. मग आपलं काम काय आहे, इथं लिहून घ्यायचं जर्नल एंट्रीज journal entry in the books of चेतन. जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ चेतन हे कंपल्सरी लिहायचं आहे. नंतर कोणत्या महिन्याचं आपण अकाउंटिंग करतोय? जुलै महिन्याचं, वर्ष 2020. मग इथं लिहून घेतलं आपण जुलै 2020. मग आता जे पण इथे तारखा येतील, या ठिकाणी ज्या पण तारखा येतील, म्हणजे ह्या ज्या पण तारखा दिलेल्या आहेत ह्या सगळ्या जुलै 2020च्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता घेऊ आपण 1 तारखेची एंट्री. चेतन स्टार्टेड बिझनेस विथ स्टॉक ऑफ गुड्स ऑफ ₹60,000. चेतनने काय केलं, स्टॉक ऑफ गुड्स आणून आपला व्यवसाय सुरू केला. तो काय आणतोय व्यवसायामध्ये? स्टॉक ऑफ गुड्स आणतोय. मालकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पण आणलं असेल तर आपण त्याला नेहमी कॅपिटलच म्हणणार. मालकाने बिझनेस सुरू करण्यासाठी काही आणलं असेल तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार? कॅपिटलच म्हणणार. आणि कॅपिटल एक अकाउंट आपल्याला सापडून जाईल. दुसरं अकाउंट कोणतं येईल ते आपण इथं शोधून काढू. हे बघा, हे दुसरं अकाउंट येईल स्टॉक ऑफ गुड्स. हे सापडलं स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट 1. याला पहिला अकाउंट म्हणा किंवा दुसरा अकाउंट म्हणा काही फरक पडणार नाही. एंट्री करताना आपण डेबिट बाजू अगोदर घेणार. हे स्टॉक ऑफ गुड्स आपल्याला सापडलं. हे स्टॉक ऑफ गुड्सला आपण नियम लावायचा आहे रिअल अकाउंट्सचा. स्टॉक ऑफ गुड्सला आपण नियम लावणार रिअल अकाउंट्सचा. आणि आता चेतन स्टार्टेड बिझनेस, चेतनने बिझनेस सुरू करण्यासाठी हा माल आणलेला आहे, तर दुसरं अकाउंट कोणतं सापडेल आपल्याला? कॅपिटल सापडेल. मग 2 अकाउंट सापडले, स्टॉक ऑफ गुड्स आणि कॅपिटल. आता यापैकी डेबिट कोणाला आणि क्रेडिट कोणाला? इतकं फायनल आहे की कॅपिटलला आपण नेहमी क्रेडिट करतो. कॅपिटल म्हणजे कोणाचं कॅपिटल असतं? हे चेतनचं. हे कोणाचं कोणी आणलं आहे? चेतनने आणलेलं आहे. तर चेतनचं नाव आपण लिहू शकत नाही. ठीक आहे, चेतनचं नाव आपण लिहू शकत नाही, तर चेतनच्या ठिकाणी आपण काय नाव लिहितो? कॅपिटल. मग आता कॅपिटल हे कोणाचं नाव दर्शवतं? चेतनचं. ठीक आहे, तर चेतन हा व्यक्ती आहे, यासाठी कोणता नियम लागेल? पर्सनलचा. आणि पर्सनलमध्ये नियम काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. चेतन हा माल घेतोय की व्यवसायाला देतोय? तो देतोय, म्हणजे तो कोण झाला? गिव्हर. मग त्याला काय करणार आपण? क्रेडिट. म्हणजे कॅपिटलला नेहमी क्रेडिटच होईल. मग डेबिट कोणाला करणार? हा स्टॉक. स्टॉकला नियम कोणता लावला आपण? रिअलचा. तर रिअलचा नियम काय म्हणतो बघा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर माल आला असेल तर डेबिट कर, गेला असेल तर क्रेडिट कर. हा स्टॉक व्यवसायामध्ये येतोय की नाही? मग कम्स इन आहे म्हणून त्याला काय करणार आपण? डेबिट. हा काही खरेदी केलेला नाही आहे, डायरेक्ट मालकाने आणून व्यवसायामध्ये ठेवलेला आहे, म्हणून याला आपण म्हणणार स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट. कोणी आणला? हा चेतनने आणला, म्हणजे चेतन गिव्हर झाला. पण आपण चेतनचं नाव न लिहिता कॅपिटल लिहितो, म्हणून कॅपिटलला आपण क्रेडिट केलं. अमाऊंट आहे 60,000. आणि ही एंट्री कंप्लीट. नॅरेशनमध्ये लिहायचं being started business with stock of goods. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ स्टॉक ऑफ गुड्स. आणि 1 तारखेची एंट्री संपली.
आता आहे 5 तारीख. सोल्ड गुड्स टू संतोष ऑन क्रेडिट ₹25,000. आपण संतोषला माल विकला. पहिलं अकाउंट माल विकला म्हणजे सेल्स, हे अकाउंट आपल्याला घ्यावंच लागेल. सोल्ड गुड्स म्हटलं, गुड्स जर विकला असेल तर आपण गुड्स लिहत नाही, आपण त्या ठिकाणी सेल्स लिहितो. म्हणजे एक पहिलं अकाउंट सापडलं आपल्याला सेल्स. याला कोणता नियम लावतो आपण? नॉमिनलचा नियम लावतो. आणि आता रोख विकला का उधार विकला आपण? क्रेडिट, उधारीवर विकला आहे. मग ज्याला विकलं त्याचं नाव आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे कोणाचं नाव लिहावं लागेल आपल्याला? ह्या संतोषचं नाव लिहिणं आपल्याला कंपल्सरी आहे. आता 2 अकाउंट आपल्याला सापडले. संतोषसाठी कोणता नियम लागेल? पर्सनलचा. संतोषसाठी पर्सनलचा आणि सोल्डसाठी नॉमिनलचा. आता इथं बघा, डेबिट कोणाला करणार, क्रेडिट कोणाला करणार? सेल्सचा कोणता नियम लागतो? नॉमिनलचा. मग सेल्स आपलं इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे? बघा आपलं काय तेवढं इन्कम आहे, तर सेल्सला आपण काय करणार? क्रेडिट. सेल्सला क्रेडिट केलं म्हणजे संतोषला काय व्हायला पाहिजे? डेबिट झालं पाहिजे. का बरं डेबिट झालं ते पण सांगतो. पर्सनलचा नियम लागेल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. संतोष माल घेतोय की देतोय? इथे घेतोय, मग तो कोण झाला? रिसिव्हर. आणि रिसिव्हरला आपण नेहमी काय करतो? डेबिट. मग संतोष रिसिव्हर म्हणून त्याला डेबिट होऊन जाईल आणि सेल्स इन्कम म्हणून त्याला क्रेडिट. एकदम सिंपल. सगळ्या बेसिक एंट्रीज आपण घेतलेल्या आहेत. मग एंट्रीमध्ये आता लिहिणार आपण संतोष अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. उधारीवर आपण माल विकलेला आहे 25,000 रुपयांचा. नॅरेशनमध्ये लिहू बेइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. बेइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. हे पण ट्रान्झॅक्शन संपलं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5 नंतर इथे 9 म्हटलेलं, पण बघा ह्या साईडला इकडे 8 तारीख म्हटलेली आहे. म्हणजे आपण 8 तारीख अगोदर सॉल्व करणार. कॅश सेल्स ₹40,000. आता रोख माल विकलेला आहे. आता माल कसा विकला आहे आपण? रोख विकलेला आहे. म्हणजे बघा 2 अकाउंट कोणते कोणते येतील? एक येईल सेल्स आणि लगेच दुसरं येईल कॅश. रोखच माल विकला आहे आपण. रोख माल विकल्यावर माल कसा पण विक, सेल्स तर नेहमी नॉमिनलचा नियम लागेल आणि कॅशला कोणता नियम लागेल? रिअल अकाउंट्सचा. कॅशला नियम लागेल रिअल अकाउंट्सचा. मग आता आपण एंट्री सॉल्व करू. आत्ता इतक्यात बघितलं आपण सेल्सला काय करतो? नेहमी क्रेडिट, तर सेल्सला क्रेडिटच होईल. कॅशला रिअल अकाउंट्सचा नियम काय म्हणतो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे माल विकल्यावर पैसे आले की गेले आपल्याकडे? पैसे आपल्याकडे येत आहेत आणि कॅश येते म्हणून कॅशला आपण काय करणार? डेबिट. कम्स इन आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 40,000. नॅरेशनमध्ये बेइंग गुड्स सोल्ड ऑन कॅश. फक्त सेल्स म्हटलं म्हणजे आपण तो मालच विकलेला आहे, यात काही डाऊट नको असला पाहिजे. आता 9 तारीख बिअरर चेक रिसिव्ड फ्रॉम संतोष ₹20,000. संतोषकडनं 20,000 रुपयांचा चेक आपल्याला मिळाला. आता बघा संतोषकडनं 20,000 रुपयांचा चेक आपल्याला मिळतोय. कोणता? बिअरर चेक. आता बघा हा जो बिअरर चेक आहे, चेक क्लिअर म्हटलं तर कोणता आहे? बेरर चेक आहे. बेरर चेक नेहमी कसलं काम करतं रे? कॅशचं काम करतं. आणि रिसिव्ड म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याकडे आलेलं आहे, म्हणजे कॅश आपल्याकडे येते. जर कॅश आपल्याकडे येते, बेरर चेक येतोय म्हणजे आपल्याकडे काय येत आहे? कॅशच येत आहे. बेरर चेकच्या ठिकाणी आपण नेहमी काय अकाउंट घेतो? कॅश अकाउंट. हे समजवलं मी अगोदर. जर फक्त चेक म्हटलं असता किंवा क्रॉस चेक म्हटलं असता तर याला वटविण्यासाठी तुम्हाला बँकेतच जावं लागेल. पण बेरर चेक जो आहे तो हस्तांतर करता येतो, एकाकडनं दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतो, म्हणून तो कॅशचं काम करतो. म्हणून बेरर चेक मिळाला म्हणून आपण कॅश आली म्हणून नोंद करणार. काही विकलंय का बघा आपण? रिसिव्ड फ्रॉम संतोष, फक्त संतोषकडनं मिळाला असं म्हटलेलं आहे. हा चेक फक्त संतोषकडून मिळालेला आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे दुसरा अकाउंट आपल्याला कोणतं घ्यावं लागणार आहे? संतोष. कारण इथे काही माल वगैरे विकला असं कुठे काही म्हटलेलं नाही आहे. फक्त संतोषकडनं बेरर चेक मिळाला असं म्हटलेलं आहे. मग दुसरा अकाउंट आपण घेणार संतोषचं. संतोष चेक देतोय का घेतोय? बघा आपल्याला चेक मिळतोय, रिसिव्ड. आपल्याला चेक मिळाला तर संतोष चेक काय करतोय? देतोय. तो कोण झाला? गिव्हर. आणि गिव्हरला आपण नेहमी काय करतो? क्रेडिट. म्हणून संतोषला क्रेडिट.
टू संतोष अकाउंट. नॅरेशनमध्ये बेइंग बेरर चेक रिसिव्ड. अमाऊंट होती 20,000. आता याच्याकडनं चेक मिळाला म्हणजे याला आपण अगोदर उधारीवर माल विकलेला होता, त्याने उधारी जमा केलेली आहे. बघा इथं माल विकला पण त्याला 5 तारखेला आपण 25,000 रुपयांचा माल विकलेला आहे. 25,000 पैकी त्याने 20,000 जमा करून टाकले, अजून पण 5,000 त्याच्याकडे बाकी आहे. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, 3च ट्रान्झॅक्शन बाकी आहेत. काय म्हटलं बघू आपण. 18 तारीख, कॅश डिपॉझिटेड विथ स्टेट बँक ऑफ इंडिया ₹20,000. आता काय करतोय आपण, बँकेत पैसे डिपॉझिट करतोय. पैसे कॅश नाव आलं म्हणजे कॅशचा संबंध एंट्रीमध्ये आला. पहिलं अकाउंट सापडलं कॅश. डिपॉझिट विथ स्टेट बँक ऑफ इंडिया कुठे जमा केलं आपण, स्टेट बँक ऑफ इंडिया. मग हे तुमचं दुसरं अकाउंट येईल. या कॅशला नेम लागेल रिअलचा आणि या अकाउंटला स्टेट बँक ऑफ इंडियाला नेम लागेल पर्सनलचा, कारण ती संस्था आहे. काय होतंय बघा रे, ते व्यवस्थित समजून घ्या. आपण काय करतोय, आपले पैसे फक्त बँकेत जमा करतोय. तुम्हाला मी कॉन्ट्रा एंट्री म्हणून शिकवलं होतं. पैसे बँकेत जमा करतोय. काय क्रिया करते रे, काय येतंय आणि काय जातंय, येत तर काहीच नाही आहे, पण पैसे आपल्याकडनं जात आहेत म्हणजे कॅश आपल्याकडनं गोज आउट आहे. कॅशला जर गोज आउट आहे तर कॅशला क्रेडिटच करू, इतकं फायनल झालं. कॅशला आपल्याला क्रेडिट करावंच लागेल. कुठे गेलेत पैसे, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याला पर्सनलचा नेम लावा. बँक रिसिव्हर की गिव्हर, इथे बँक इथे रिसिव्हर आहे. बँक जर रिसिव्हर आहे तर बँकेला काय करणार मग, डेबिट. पण फक्त बँक न म्हणता आता स्टेट बँक ऑफ इंडिया नाव दिलं आहे आपल्याला, म्हणून आपण पूर्ण नाव इथं लिहिलं पाहिजे. पैसे बँकेत जमा केले, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 20,000 रुपये जमा केले, त्याची एंट्री केली, नॅरेशन लिहू. बेइंग कॅश डिपॉझिटेड विथ SBI असं बनलेलं चालेल, स्टेट बँक ऑफ इंडिया चालतं, काही फरक पडत नाही नॅरेशनमध्ये. एंट्री समजली असेल. काय करतो फक्त आपण बँकेत पैसे जमा केले, 2 अकाउंट सापडतील, कॅश आणि बँक. तर बँक इथे रिसिव्हर आहे म्हणून बँकेला डेबिट, कॅश गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 20 तारीख, इथे घेतलं 20 तारीख. रेंट पेड बाय चेक. आता आपण रेंट पेड करत आहोत. रेंट पेड करतोय म्हणून पहिलं अकाउंट सापडलं रेंट. बाय चेक, चेकने पेड करतोय. फक्त चेक म्हटलंय, कोणता चेक आहे, बेरर किंवा क्रॉस असं काही म्हटलंय का, नाही. तर या चेकच्या ठिकाणी आपण काय नाव घेणार, इथे बँक नाव घेणार. बरोबर आहे. मग आता नियम कोणते लागतील, रेंटला नियम लागेल नॉमिनलचा आणि बँकेला नियम लागेल पर्सनलचा. आता बँक कोणती आहे आपल्याला माहिती की नाही, बँक कोणती आहे आपल्याला माहिती. बँक कोणती, आपली स्टेट बँक ऑफ इंडिया. मग या चेकच्या ठिकाणी फक्त बँक न लिहिता स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव आपण पूर्ण लिहिणार आहोत. मग आता डेबिट कोणाला आणि क्रेडिट कोणाला ते क्लिअर करून घेऊ. रेंट पेड करतोय, रेंट देतोय. रेंट जर आपण देतोय तर नॉमिनल अकाउंटमधला कोणता नियम लागेल, इन्कमचा की एक्सपेन्सेसचा. भाडं देतोय आपण तर आपला खर्च आहे की फायदा आहे, खर्च आहे. आणि खर्च म्हणजे एक्सपेन्सेस, आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. इथे एक्सपेन्सेस काय आपला रेंट, म्हणून रेंटला आपण डेबिट करणार. रेंटला डेबिट केलं तर आपण चेक दिल्यावर त्याला पैसे कोण देईल, बँक देईल. म्हणजे आपली बँक कोण होऊन जाईल, आता गिव्हर होऊन जाईल, म्हणून बँकेला क्रेडिट. तर बँक कोणती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. हे पूर्ण नाव लिहायचं आहे. बघा आता एंट्रीमध्ये कसं लिहिणार, रेंट अकाउंट डेबिट टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. हे रेंट नेमकं कसलं पेड केलं सांगितलेलं नाही, ते बिझनेसचंच आहे हे लक्षात घ्या. अमाऊंट होती 2,000.
नॅरेशनमध्ये बिंग रेंट पेड बाय चेक. बिंग रेंट पेड बाय चेक. आता एक लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. संतोष रिटर्न गुड्स ऑफ ₹5,000. कोण माल परत करताय रे? संतोष. आणि संतोष आपला कोण एक कस्टमर आहे. याला पर्सनल अकाउंटचा नेम लागेल. संतोषला बघा आपण माल विकला होता बघा इथे. संतोषला आपण काय केलं होतं? डेबिट केलं होतं. त्याला सेल्स म्हणजे माल आपण विकला होता. तो माल आपल्याला परत करतोय म्हणजे माल आपल्याकडे परत येतोय. माल जर परत येतोय तर कोणता माल परत येईल? विकलेला माल परत येईल. म्हणून आपण त्याला काय म्हणणार? सेल्स रिटर्न. त्याला आपण काय म्हणणार? सेल्स रिटर्न. विकलेला माल आपल्याकडे परत येतोय तर आपल्याकडे जर माल येतोय तर आपण त्याला डेबिट करणार. म्हणजे जेव्हा माल विकला होता तेव्हा इन्कम म्हणून आपण त्याला क्रेडिट केलं 25,000ला, पण 25 पैकी 5,000चा माल तो परत करून देतोय म्हणजे 5,000ने आपला इन्कम कमी झालं म्हणजे एक्सपेन्सेसमध्ये ट्रान्सफर करणार. म्हणून या सेल्स रिटर्नला आपण एक्सपेन्सेस म्हणून डेबिट साईडला नोंद करतो. तारीख लिहू अगोदर. बेसिकच्या एंट्रीज बघा व्यवस्थित. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. कोण परत करतोय माल? संतोष. तर संतोष कोण झाला इथे? गिवर. टू संतोष अकाउंट 5,000. नॅरेशनमध्ये लिहू बिंग गुड्स रिटर्न बाय संतोष. संतोषने माल परत केला आणि सर्व एंट्रीज तुमच्या कंप्लीट झाल्या. कोणाला काही डाऊट असेल इथपर्यंत तर विचारून घ्या. आता शेवटी फक्त आपल्याला टोटल करायची आहे तर टोटल आपण करून घेऊ. बघा डेबिट आणि क्रेडिट 2 कॉलम असतात. कोणत्या पण एकाच कॉलमची बेरीज करा. दोघी साईडला टोटल नेहमी सारखीच येईल. आपण टोटल करून घेऊ. आपण इथे टोटल करणार आहोत. टोटल करताना काय करायचं आहे बघा. इथे सगळ्यात अगोदर 60,000 त्यानंतर त्यात 25 ॲड केले. अमाऊंट झाली 85,000. 85,000 प्लस 40,000 केले 1,25,000. 1,25,000मध्ये आता तुम्ही साईडला टोटल करू शकतात किंवा इथून पण करू शकतात. 1,25,000मध्ये पुन्हा 20 ॲड केले टोटल झाले 1,45,000. पुन्हा 20 ॲड केले 1,65,000. 2 ॲड केले 1,67,000 आणि पुन्हा 5 ॲड केले टोटल झाले 1,72,000. 1,72,000 इथे टोटल आली पाहिजे. इथे शेवटी टोटलमध्ये आपल्याला टोटल लिहून घ्यायची 1,72,000 1,72,000. बघा इथे टोटल 1,72,000 1,72,000. टोटल करणं तुम्हाला जमायला पाहिजे. याला ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. आता पूर्ण आन्सर आपलं संपलं. तुम्हाला मी नोट्स क्रॉस करून लिहिण्यासाठी नोट्स मी क्रॉस करून घेतली तुम्हाला लिहिण्यासाठी. आन्सर व्यवस्थित समजलं पाहिजे. बघा तारीख वाईज पण तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. अमाऊंट पण दिसते तारीख पण दिसते. ठीक आहे. तर ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून आन्सर लिहू शकतात किंवा क्वेश्चन सॉल्व करता करता पण तुम्ही लिहिलं असेल तरी चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आन्सर आपलं कंप्लीट.